नमस्कार. रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी करणार आहे पडवळाची कढी. बघूया तर मग कशी करायची ते. महालक्ष्मी गणपती आले की पडवळाचा सीझन सुरू होतो. ह्या पडवळाची भाजी होते, कढी होते, भजे होतात, खूप प्रकार केले जातात. त्यात मी आज दाखवणार आहे कढी. या कढीसाठी लागणारं साहित्य म्हणजे दही, त्याच्यानंतर फोडणीसाठी तूप, जिरं, हिंग, मिरची, मेथीदाणा, हळद, नंतर हे पडवळ, गोडलिंब, दही आणि बेसन आणि मीठ. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्याबरोबर पडवळ शिजवायला आणि कढीसाठी म्हणून पाणी. सगळ्यात पहिले आपण या पडवळाच्या फोडी करून घेऊया. बारीक बारीक असे गोल काप करून घेऊया. हे पहा, अशा पडवळाचे गोल गोल असे काप करून घ्यायचे. काही असे जसे ज्याला आवडतात तसे. हे पडवळ की नाही आधी थोडंसं पाण्यात शिजवून घ्यायला पाहिजे, कारण कढी बरोबर होतं फोडणीत. पण आता मी पाणी गरम करायला ठेवलंच आहे. याला एक 3 ते 4 मिनिटं आपण वाफवून घेऊया. एक 3-1 मिनिटानंतर बघूया आणि दाखवते मी तुम्हाला ते शिजल्यावर. हे पहा 4 मिनिटं झालेली आहेत. मी आता झाकण काढते. आपण पडवळ शिजलं का बघूया. मध्यम आचेवर शिजायला ठेवले होते. हे पहा सहज कापले जात आहे. आता आपण हे शिजले ते आपण एका भांड्यात काढून घेऊ. हे जे पडवळाचं पाणी आणि पडवळ आहे, हे पाणी आपल्याला फेकायचं नाही. हेच पाणी आपण कढीत वापरणार आहोत. आता आपण दही आणि बेसन एकत्र करून घेऊया. हे माझं 200 ग्राम दही आहे. 1 वाटीभर आहे. त्याला मी 20 ग्रॅम म्हणजे 2 चमचे पोहे खाण्याचे जे चमचे आहेत त्याच्याप्रमाणे बेसन लावून घेते आहे. आणि तेवढ्या वेळात मी कढई गरम करायला गॅसवर ठेवलेली आहे. त्या कढईत आपण पडवळ शिजवून घेतले ना, तीच कढई मी वापरते. त्यात मी हे 1.5 चमचा म्हणजे 15 ग्रॅम पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्यांनी तूप घेतलेलं आहे. तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तूप गरम झाल्यावर आधी मी मिरच्या घालते. 1 मिरची घालून बघते मी तूप थोडं गरम झालं आहे का. बाकीच्या टाकते, कारण मिरची व्हायला थोडा वेळ लागतो. जिरं आधी होऊन जातं म्हणून जिरं थोडं नंतर घालायचं. मध्यम आचेवर गॅस आहे. थोडासा गोडलिंब फोडणीत घालते. तर या क्षणी एक 25 ते 30 मेथीचे दाणे घातले आणि आता मी हे 1 टीस्पून जिरं घातलंय. आता मी 1 टीस्पून हिंग घालते. आणि पाव टीस्पून हळद. पडवळ आपल्याला याच्यात घालायचे आहेत. आणि हे जे पडवळाचं पाणी आहे ना, ते तुम्ही आत्ताही घालू शकता किंवा नंतरही घालू शकता. हे पडवळ टाकल्यावर 1 मिनिट याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे हा हिंगाचा, जिऱ्याचा, गोडलिंबाचा सगळा स्वाद यात उतरतो. 1 मिनिट नुसतं याला वाफ येऊ द्यायची. ते शिजलेले आहे त्यामुळे त्याला शिजवायचं नाही आहे, फक्त फोडणीचा स्वाद त्याच्यात आपल्याला उतरवायचा आहे. हे पहा 1 मिनिट झालंय. आपण आता झाकण काढूया. तुम्हाला दिसेलच असा फोडणीचा रंग. हळद, हिंग, जिरं, मिरची, गोडलिंब याच्यामध्ये सगळं असं, आणि त्यात पडवळाचा सुद्धा रंग उतरतो. बरं, हे सगळं एकत्र झालं. आता आपण यात दही आणि बेसन जे एकत्र केलेलं आहे ते घालूया.
कढीचा रंग असा आलेला आहे आणि आता 2 मी अजून गोडलिंबाच्या दांड्या टाकते याच्यात, कारण फोडणीतला आणि उकळताना दोन्हीचा स्वाद खूप सुंदर येतो गोडलिंबाचा, म्हणून थोडासा गोडलिंब असा टाकायचा, मीठ घालायचं आहे आणि आपलं दही किती आंबट आहे याप्रमाणे साखर तर घालायचीच आहे. मी 1 टीस्पून साखर घालते आहे, पण तुम्ही किती आंबट दही आहे याच्यावर साखरेचं प्रमाण ठरवू शकता. मीठ आपापल्या स्वादानुसार, प्रत्येकाकडे कसं लागतं कमी जास्त त्याप्रमाणे. हे पहा, ही अशी आपली कढी दिसते आहे. यात हे आपल्याला असे पडवळ, आता याला छान उकळी येऊ द्यायची. मंद आचेवर 2-3 मिनटं याच्यावर झाकण ठेवते आणि उकळी येऊ देते. कढीला उकळी आली आहे छान. हे बघा, हे असे छान असे पडवळ असे दिसतात. लगेच ते दबून चालले आहे, नुसता मी चमच्याने तुटून जात आहेत. हे पडवळ की नाही फोडणीत टाकून देखील शिजवू शकतो, पण आधी पाण्यात शिजवण्याचं प्रयोजन म्हणजे काय की ते छान शिजले असेल ना तरच ते कढी पिताना जे मध्ये दातात येतात ते चांगले लागतात. अर्धवट शिजलेले कच्चे पडवळ दाताखाली आल्यानंतर चव चांगली लागत नाही, म्हणून पडवळ नेहमी आधी शिजवून घ्यायचं. तसं तर कोथिंबीर आपण टाकणार आहोत. आत्ता जर कढीचा रंग पाहिला तर कोथिंबीरची खरंच गरज वाटत नाही आहे, पण तरीही आपण घालूया त्याच्यात. आता मी सर्विंग बाउलमध्ये तुम्हाला कढी काढून दाखवते. हे बघा, आपली पडवळाची कढी तयार आहे. पडवळाचं प्रमाण हे आपल्या इच्छेवर असतं, किती कमी किती जास्त ते. त्याच्यानंतर हे जे गोडलिंबाचे जे दांड्या टाकले ना मी, ते एवढ्यासाठी टाकलेले आहेत की कोणाकोणाला तोंडात गोडलिंबाची पानं आलेली आवडत नाही, मग अशी दांडी टाकली की ती आपल्याला वरच्यावर काढून घेता येते, म्हणून गोडलिंबाच्या दांड्या त्यासाठी पण आपण टाकू शकतो. आता याच्यावर छान कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर घालून सुंदर तिची सजावट आणि कोथिंबीरीचा स्वाद, अशी कढी खूप सुंदर लागते. करून बघा, अगदी मी दिलेल्या प्रमाणात करा, बरोबर परफेक्ट कढी जमणार आहे. तुमची कढी कशी होते ते मला प्रतिक्रियांनी कळवा आणि तुमच्या मित्रपरिवारालाही सांगा. त्यांच्या प्रतिक्रिया, तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.